सुनेत्राबाईंनी उमेदवार आहेत त्यांचं लीड निवडून येण्याचं किती आशा? आमच्या सर्वांची आशा आहे की 2 लाखापेक्षा जास्त. आपल्यासोबत युवा नेते जय पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल दादा, सध्या प्रचार दौरा चालू आहे तुमचा? नाही, दौरे तर चांगले चाललेत. लोक सर्वच अजून भावनिक आहेत. दादा आपल्याला एकदम दुःखात सर्वांना सोडून गेले. खरं तर गावोगावी जाताना सगळे स्वतःचे काय मनातली भावना असतील ते सांगतायत आणि काय अडी अडचणी असतील ते पण आम्ही समजून घेतो लोकांनी. गेल्या काही दिवसापासून अजितदादांनी ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. त्याचा प्रति येतोय तुम्हाला इथं फिरताना, रोज 20 गावांचा दौरा करतात? अजितदादांनी त्यांची सुरुवातच बारामतीपासून केली आणि विकास तेव्हापासून ते आजपर्यंत तिथं करत आले. आणि गावोगावी फिरताना सगळेच आपले बारामतीकर बोलतात की दादा तुम्ही प्रचारच नव्हता करायला पाहिजे, ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, तीच खरी श्रद्धांजली दादांसाठी असली असती. पण आता नियतीमुळे आम्हाला समोर जायला लागतंय. तरी मी त्यांना सांगतो हा प्रचार दौरा नाहीये, ते भेटीगाठीचा दौरा आहे. कारण दादा सर्वच बारामतीकरांना कुटुंब मानायचे, तसंच सर्व बारामतीकर माझे कुटुंब आहेत आणि त्यांच्या काय समस्या असतील ते मी समजून घेतोय. रोहित पवारांनी देखील गावभेट दौरा करत आहेत. पवार कुटुंबीय एकत्र येऊन सगळे म्हणून प्रचार करत आहेत. ते त्यांच्या वतीने प्रचार करतायत. आमचे पक्षातले पदाधिकारी सहकारी कार्यकर्ता आमच्या वतीने प्रचार करतात. पण जर सगळे वहिनीसाठी नाहीतर दादांसाठी एकत्रित प्रचार करत असतील तर ते चांगलंच आहे. सुनेत्राबाईंनी उमेदवार आहेत, त्यांचं लीड निवडून येण्याचं किती आशा? आमच्या सर्वांची आशा आहे की 2 लाखापेक्षा जास्त. नक्कीच या ठिकाणी 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने सुनेत्र पवार निवडून येतील असा विश्वास जय पवार यांनी व्यक्त केला आहे. मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, बारामती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.